ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण स्लीव्स डिझाईन पाहणार आहोत। वरमाईचं ब्लाऊज बनवणार आहोत आपण। त्याची आता ही स्लीव्स डिझाईन आहे। हा पार्ट 1 आहे। मी 3 पार्ट्समध्ये तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवणार आहे। स्लीव्सपासून आपण याची स्टार्ट केलेलं आहे। पहा, अशा पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिक अस्तर असं जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। खूप सुंदर अशी स्लीव्स डिझाईन बनवलेली आहे आपण। पूर्ण डिझाईन, पूर्ण बॅक नेक, फ्रंट, ब्लाऊजची पूर्ण स्लीव्स सगळेही व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत। व्यवस्थित फिनिशिंग सहित असं दाखवणार आहे। पहा, ही पहा, अशा पद्धतीने स्लीव्स आपण नॉर्मल जशी जॉईंट करून घेतो त्याच पद्धतीने आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आपल्याला। वरमाईचा हा ब्लाऊज आहे आणि त्याची डिझाईन मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे। ह्या पार्टमध्ये आपण फक्त ही स्लीवची डिझाईन पाहणार आहोत। नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला वरमाई नाव लिहिलेलं असं ब्लाऊज दाखवणार आहे। हँडवर्क केलेलं आहे। खूप सुंदर असा हा व्हिडिओ होणार आहे। नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। एक लाईक आणि छोटीशी कमेंट करायला विसरू नका। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण असं आपल्याला अस्तर पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने पूर्ण व्यवस्थित असं आपण फिनिशिंग सहित अस्तर जॉईंट केलेला आहे स्लीव्सला। आता ह्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे, खालचा आणि वरचा दोन्ही बाजूंचा। या पद्धतीने पहा, स्लीवचं सेंटर काढायचं आहे। दोन्ही फोल्ड करून तुम्ही काढू शकता किंवा मडेलला अशी लाईन मारूनही तुम्ही याचं सेंटर काढून घेऊ शकता। पहा, अशा पद्धतीने आपण सेंटर काढून घेतला। आता याच्यावरती आपण पहा, पिकॉकची जी पॅच भेटतो पहा रेडी, तो पॅच आता आपण याच्यावरती लावून घेणार आहोत व्यवस्थित असा। साडीचा कलर पिंक आहे आणि ब्लाऊज पीस जो आहे तो आपला ग्रीन कलरचा आहे, त्यामुळे त्याला मॅचिंग होईल अशा हिशोबाने मी पिंक आणि ग्रीन कलरचे असे पॅच घेतलेले आहे स्लीव्ससाठी। पूर्ण वर्क असं भरलेलं ब्लाऊज दिसायला पाहिजे या हिशोबाने मी ते बनवलेलं आहे। पहा, खूप सुंदर अशी याची डिझाईन तयार झालेली आहे। नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। एकदम छोटासा व्हिडिओ आहे आणि सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे कसं जॉईन करणार काय ते। तुम्ही कुठल्याही साईजच्या स्लीव्सवरती डिझाईन बनवू शकता। हा रेडी पॅच असतो तो कसा लावायचा याविषयी तुम्हाला पूर्ण बारीक सारीक गोष्टी सहित पूर्ण दाखवलेला आहे। पहा, जिथे जिथे ह्याचे नोक असतात त्या साईडला फक्त आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त सेंटरला ठेवायचं आहे, लक्षात ठेवा। तुम्हाला नाही जमत असेल तर तुम्ही एक पिन लावून घेऊ शकता ब्लाऊजला आणि पॅचला, स्लीव्सला आणि पॅचला तुम्ही हे पिन लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्टिच करायचं आहे। एक शिलाई आली की त्यानंतर तो हलत नाही, काही नाही, व्यवस्थित असं लावता येतो आपल्याला। पहा, आता रेडी खूप वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस भेटतात। मला ह्या कलरमध्ये पहा हा पिकॉकच भेटलेला होता, खूप सुंदर असा वाटत आहे। अट्रॅक्टिव्ह अशी स्लीवची डिझाईन ही रेडी होणार आहे। पहा, व्यवस्थित असं पूर्ण फिनिशिंगमध्ये आपल्याला फक्त आधी हा पॅच ॲडजस्ट करायचा आहे। खूप बारकाईने आणि जवळून तुम्हाला दाखवते, कारण पॅच लावायला थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं। त्यामुळे पहा कशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे। जिथे जिथे कॉर्नर आहेत ना त्या साईडने फक्त व्यवस्थित असं लक्षपूर्वक आपल्याला लावायचं आहे। शिलाई बाहेर दिसायला नको ह्याची काळजी घ्यायची आहे। जो ग्रीन कलर आहे तोच मी वापरलेला आहे धाग्याचा, काही इश्यू येत नाही। आपल्याला फक्त कॉर्नरमध्ये लावायचं आहे आणि पॅचला वर्क केलेलं असल्यामुळे त्याच्यामधून धागा दिसत नाही आहे। फक्त तो लावताना फिनिशिंगमध्ये लावायचा आहे आणि कुठे जर वाटलं आपल्याला डायमंड वगैरे आहे लावता येत नाही अशा ठिकाणी तुम्ही ग्लूने त्याला चिपकवू शकता, एवढा काही प्रॉब्लेम येत नाही। पूर्ण पॅच फक्त चिपकवायचं नाही, ह्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित असं, म्हणजे निघायची काही शक्यता नसते। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण असं आपण लास्टपर्यंत पॅच हा लावत आणलेला आहे। एका पायापासून आपण सुरुवात केलं होतं त्याला लावायला आणि पूर्ण असं सेंटरमध्ये ठेवून व्यवस्थित अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे। तुम्हाला कसं लावायचं हे समजावं त्यासाठी पहा मी पूर्ण पॅच स्टिच करेपर्यंत बारकाईने एकदम दाखवलेला आहे। अशा पद्धतीने पहा आपला पॅच लावून झाला। आता आपण ह्याला लेस लावून घेणार आहोत। किती सुंदर अशी एकदम फिनिशिंग आलेली आहे आणि खूप सुंदर हा ब्लाऊजचा कपडा पण आहे, कलर पण आहे। पहा, अशा पद्धतीने आपल्याला आता याच्यावरती लेस आपण ठेवून घेतली। आता ही लेस आपल्याला लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी ग्रीन कलरची। त्याला पहा ट्रँगल आहेत आणि गोल्डन लेस आहे। व्हिडिओमध्ये एवढी व्यवस्थित दिसत नसेल पण समोरून खूप सुंदर दिसत आहे। अशा पद्धतीची आपण मिडलला ही लेस लावून घेतलेली आहे। खालच्या साईडला आपण थोडी वेगळ्या पद्धतीची लेस लावून घेणार आहोत। ह्याने ब्लाऊजला लुक खूप सुंदर येणार आहे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह अशी आपली स्लीव्स दिसणार आहे। पहा, ही पहा अशा पद्धतीने लावून घेतली। आता आपल्याला सेंटर पकडायचा आहे आणि जिथपर्यंत आपली फिटिंगची लाईन येणार आहे तिथपर्यंत
घेऊन अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 5 इंच आपली फिटिंग आहे डबल फोल्ड केल्यानंतर, तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे. कधी उद्या त्यांना गरज पडली जर उसवायची तर त्यांना उपयोगी यावं म्हणून, आणि फिटिंगमध्येही व्यवस्थित यायला पाहिजे त्यासाठी फक्त अर्धा इंच आपण दोन्ही साईडने एक्स्ट्रा घेतलेला आहे लेससाठी. कारण ती वर्क लेस अशी डिझायनर आहे, त्यामुळे कसं सुई तुटण्याची शक्यता असते पहा. ही पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला 5.5 इंच आपण दोन्ही बाजूने मार्क करून घेतलं आणि त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे. चांगल्या क्वालिटीची लेस वापरल्यानंतर पहा त्याचा कलरही जात नाही किंवा खराबही होत नाही. रेडी वर्क जे ब्लाऊज येतात ना त्यापेक्षा या पद्धतीने जर घेऊन आपण लेस असं ब्लाऊजला वर्क लुक देण्याचा प्रयत्न केला ना तर खूप सुंदर असे आपले ब्लाऊज तयार होतात. आपल्याला जे आवडेल त्या पद्धतीने आपण व्यवस्थित असं कस्टमरना विचारून आपल्या पद्धतीने व्यवस्थित असं त्याला लुक देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी पूर्ण आपण लेस लावून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने खालच्या साईडला अजून एक वेळा आपण शिलाई देऊन घेणार आहोत, म्हणजे ते प्रॉपर फिनिशिंगमध्ये बसणार आहे. इथे मणी थोडा खालच्या साईडला असल्यामुळे मला सिंगल दाब लावायची गरज नाही पडली. व्यवस्थित फक्त मणी तुटू नये ह्याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. कशी वाटली तुम्हाला ही स्लीवची डिझाईन नक्की एक छोटीशी कमेंट करून सांगा. खूप वेळात वेळ काढून मैत्रिणींनो व्हिडिओ बनवते, पण तुम्ही एकही लाईक किंवा शेअर आपल्या चॅनलला करत नाही, सबस्क्राईब करत नाही आहेत. हा पहा स्लीवचा आपला फायनल लुक आहे. पूर्ण ब्लाऊज दाखवणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅक डिझाईन पाहायला भेटणार आहे. आपल्या व्हिडिओला नक्की लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.